जनतेने इचलकरंजी महापालिकेची एक हाती सत्ता भाजप आणि मित्र पक्षांना दिल्याने विकासाच्या अंदाजपत्रकात शहराचा चेहरामोहरा बदलण्यास प्राधान्य दिले जाईल अशी माफक अपेक्षा आम जनतेची होती। मात्र जाहीर अंदाजपत्रकातून केवळ आकड्यांचा खेळ आणि हातात खेळ अशी परिस्थिती दिसून येते। त्यामुळे तब्बल 3.5 वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर लोकनियुक्त सभागृहाने जाहीर केलेले महापालिकेचे पहिले अंदाजपत्रक अर्थहीन असेच म्हणावे लागेल, असे मत काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे। लेखाधिकाऱ्यांनी स्थायी समितीकडे सादर केलेला अर्थसंकल्प 98 कोटी रुपये तुटीचा असल्याचे आपल्या मांडणीत सांगितले। तर 98 कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाचे 32 लाख शिल्लकी अंदाजपत्रकात कसे रूपांतर झाले हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। याचा सरळ व स्पष्ट अर्थ 98 कोटी रुपये जमेच्या बाजूला अवास्तव व कधीही जमा न होणारी दाखविली आहे। त्या प्रमाणात खर्चाच्या बाजूला वाढ केली आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील। शहराचे काही मूलभूत प्रश्न गेली अनेक वर्ष जैसे थे आहेत। प्रशासकीय कारकिर्दीत या सर्वांकडे दुर्लक्ष झाले होते। लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतर त्यामध्ये सकारात्मक बदल होतील अशी जनतेची अपेक्षा होती। प्रत्यक्षात केंद्र आणि राज्य शासनाकडून भांडवली अनुदान प्राप्त होईल, मग आपण ते खर्च करू अशा भ्रमात राहून केलेले हे अंदाजपत्रक आहे। महानगरपालिकेने स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष देणे आणि स्वतःची उत्पन्नाची साधने वाढवून अनावश्यक खर्चाला फाटा देऊन काटकसरीने कारभार करण्याची आवश्यकता आहे। 2027 नंतर कर्मचाऱ्यांचा पगारही स्व उत्पन्नातून करावा लागणार आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे। महानगरपालिकेच्या तिजोरीवरील 1 रुपयातील 40 पैसे कुणाच्या तरी खिशात जाणार असतील तर या व्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही हे निश्चित असल्याचे बावस्कर यांनी शेवटी नमूद केले आहे।